नमस्कार. LT मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत मराठवाडा विदर्भ बाँड्रीलगत असणारे अतिशय रम्य असे व या दुष्काळी भागातही फुललेले एक नंदनवनच असे जामखेड-बीड रस्त्यावरील जामखेडपासून अवघ्या जवळच असलेले मयूर अभयारण्य. निसर्गाची एक अद्भुत देणगी म्हणून या डोंगरघाटाला संबोधले जाते. डोंगरघाटातून मार्ग काढत आपण जाणार आहोत डोंगरावर बसलेले प्राचीन हनुमान मंदिर. मंदिराचे महंत यांच्याकडून आपण ऐकून घेऊया मंदिराची काय आख्यायिका आहे ती. मंदिराविषयी काय आपण माहिती सांगणार? मंदिराचा विषय म्हणजे असं आहे की हे मयूर अभयारण्य आहे. म्हणजे मोरांचं इथलं अभयारण्य त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं हे अभयारण्य. इथं फार मोर वगैरे असतात आणि चौकून चारू बाजूने डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये मंदिर असल्यामुळे मंदिराला फार शोभा आलेली आहे. एकदम सुंदर हिरवगार वातावरण. आल्याच्या नंतर माणसाला जाऊ वाटत नाही. आल्याच्या नंतर लोक मन रमतं, एकदम प्रसन्न वाटतं. भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळे एक प्रसन्न वाटतं आणि त्याला जोड म्हणजे निसर्गाचे वातावरण फार सुंदर आहे आणि मोराचे आवाज वगैरे असतात. फार सुंदर वातावरण आहे म्हणून फार लांबून लांबून दर्शनाकरता मोर पाहण्याकरता येतं. फार दुरून येतात मंदिराचं दर्शन करण्यासाठी. मंदिर फार पुरातन आहे, सांगता येत नाही. आजकाल आता सध्या जे काही समजा 80-90 माणसं म्हातारी माणसं थकलेले आहेत ते सांगतात की आमचे आजोबा आम्हाला सांगायचे की इथं फार जुनं पुरातन मंदिर आहे. म्हणजे सांगता येत नाही बुवा 100-200 वर्षात. त्या मूर्तीची उंची 41 फूट सध्या बनवलं. फार मोठं मंदिर बांधलेलं आहे. इकडं हनुमानजीचं मंदिर असल्यामुळे, मूर्ती असल्यामुळे इकडं राम मंदिर बनवलेलं आहे सध्या. आपण पाहू शकता 41 फूट अशी हनुमंताची मूर्ती याच ठिकाणी बनवण्यात आली आहे. चला तर आपण पाहूया काय वैशिष्ट्य आहे या मंदिरांची. डोंगरघाटात आपण आहोत मयूर अभयारण्यातील प्राचीन अशा शिवमारुती मंदिराकडे. हेच ते प्राचीन असे शिवमारुती मंदिर. त्याच्या शेजारीच आता शिवलिंगाची स्थापना केली आहे. त्यामुळे शिव हनुमान मिलन याच ठिकाणी आपणास यावेळी दिसून येते. जवळच महंतांचे निवास असून एक अद्भुत कलाकृती या ठिकाणी दिसून येते. आपण वर चढून पुन्हा आल्यावर ते आपणास ते दिसते. ते नवीन असे एक प्राचीन हनुमान मंदिर आपणास दिसून येते. मारुतीची अशी भव्य मूर्ती, डाव्या बाजूला गणपतीची व उजव्या बाजूला श्रीरामाची मूर्ती अशी अद्भुत कला येथे अवतरली आहे. या अभयारण्यात निसर्गाच्या कुशीत डोंगरमाथ्यालगत विविध कार्यक्रमासाठी निर्माण होत आहे भव्य दिव्य असे सभामंडप. हेच ते भव्य दिव्य असे सभामंडप. आता आपण भेटणार आहोत मुख्य महंताशी. भेटून जाणून घेऊयात या मंदिराबद्दल त्यांचे काय मत आहे ते. त्या ठिकाणी आता आम्ही प्रतिष्ठा केलेली पण ती कशा जुनं गाव होतं पुरा. वैतागवाडी आता वैताग मंदिर आहे हनुमान. ते तिथं होतं. मग त्या ठिकाणी मी इथं करत आलो. म्हणजे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा म्हणून थांबलो. आधी नुसते झाडच होते. झाडाचं बाबा पण मूळ कुठल्या भागातले? डोंगर केली. तुम्ही किती वर्ष? 98 29/3/98 मूर्ती स्थापन केली. लोकांनी जशा लोक सोपशी देतील ते असं कोणाला मागायचं नाही. जे सोपशी देईल तेवढंच करायचं आपल्याला. काय LT मराठी न्यूजच्या टीमच्या वतीने आपणास विनंती आहे की आपणही या मयूर अभयारण्यात येऊन प्राचीन अशा हनुमंत मंदिराला भेट देऊन या निसर्गरम्य ठिकाणी येऊन प्राचीन कलाकृती व चालू असलेल्या जीर्णोद्धारात आपलाही खारीचा वाटा देऊन या राम मंदिर हनुमान मंदिर उभारणीस मदत करावी. जय श्रीराम.